वेलकम फ्रेंड्स, मी प्रमोद वायबसे तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. बेसिक ग्रामरच्या सिरीजच्या लेक्चर्समध्ये आज मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आज आपण नेहमीप्रमाणे मागच्या लेक्चरला कंटिन्यू करून पार्ट्स ऑफ स्पीच मधलं सेकंड नंबरचे जे सेगमेंट्स आहेत प्रोनाउन्स हे आपण पाहणार आहोत. साधारणपणे याच्यामध्ये 8 प्रकारची वेगवेगळी प्रोनाउन्स आहेत, ज्याच्यामध्ये आपण पहिली 4 ज्याच्यामध्ये पर्सनल प्रोनाउन, डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन, त्याच्यानंतर रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन आणि इंटरोगेटिव्ह प्रोनाउन्स ही 4 प्रोनाउन्स आपण पाहिलेली आहेत. या लेक्चरमध्ये आपण पुढची प्रोनाउन्स पजेसिव्ह प्रोनाउन्स, रिलेटिव्ह प्रोनाउन्स, इंडेफिनिट प्रोनाउन्स आणि डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन्स ही पाहणार आहोत. प्रथमतः ही जी प्रोनाउन्स आहेत या प्रोनाउन्सचं वाक्यात जेव्हा कन्स्ट्रक्शन्स करतो, वाक्याची कन्स्ट्रक्शन्स आपण करत असतो, ती लिहिण्यासाठी किंवा बोलण्यासाठी आपण प्रयत्न करत असतो, त्यावेळेला तिथे येणारी पर्टिक्युलर जी सब्जेक्ट्स असतात, पर्सन्स, थिंग्स, प्लेसेस, अॅनिमल्स, आणि त्यांच्यासाठी त्यांचं नावांचं रिपिटेशन्स होण्याचं टाळण्यासाठी किंवा एक अप्रोप्रिएट इम्पॅक्ट येण्यासाठी अशी काही वेगवेगळ्या प्रकारची वर्ड्स यूज केली जातात. ती त्या नाउनला रिप्रेझेंट करत असतात किंवा इन्स्टेड ऑफ नाउन यूज होत असतात, ज्यामुळे तुमचं टेन्स किंवा तुमचा जो टोन आहे बोलण्याचा, लिहिण्याचा, ते इंटेन्शन त्याच्या पाठीमागं आयडेंटिफाय होत असतं. ही प्रोनाउन्स लर्न केल्यामुळे पुढे जे सेगमेंट्स आहेत ज्याच्यामध्ये आपण ऍडजेक्टिव्ह, ऍडव्हर्ब वगैरे शिकणार आहोत, याचं एक इंटर कनेक्टेड कॉम्बिनेशन्स असतं, ज्याच्यामुळे ह्या वर्डचं कन्स्ट्रक्शन जेव्हा प्रॉपर होतं तेव्हा आपल्याला एक पर्टिक्युलर इम्पॅक्ट किंवा एक असं स्मूथ लँग्वेज इफेक्ट पाहायला मिळतो. या ठिकाणी आपण पजेसिव्ह प्रोनाउन्स, आता या पजेसिव्ह नावातच मिनिंग आहे, इथे काहीतरी पजेस म्हणजे पजेशन इन द सेन्स व्हॉट की हे माझं आहे, हे त्यांचं आहे, लाईक दॅट आपण काहीतरी त्या पद्धतीची सेंटेन्स कन्स्ट्रक्ट करत असतो. तसेच इथे प्रोनाउन्सची पण एक्झाम्पल्स दिलेले आहेत. डिअर्स, देन आर्स, माइन, हर्स, योर्स अँड हिज. नाउ सी, ही जी प्रोनाउन्स आहेत जेव्हा वाक्यामध्ये यूज होतात तेव्हा या प्रोनाउन्सच्या सुरुवातीला किंवा या प्रोनाउन्सच्या आफ्टर दुसरं नाउन नसतं. सुरुवातीला आणखी दुसरी नाउन्स असतात किंवा दुसऱ्या कुठल्या तरी प्लेस प्रोडक्टला त्यांनी एक्सप्लेन केलेलं असतं, पण याच्या नंतर पुढे कुठलंही नाउन नसतं. फॉर एक्झाम्पल, द डॉग इज डिअर्स, द डॉग इज डिअर, that is theirs, or you can say the big dog is theirs and the small is ours, or you can say mine. Now see, that is the implementation in the sentences. Now see, the frock is hers. Now you can say other sentence, the purse there in the reception in the office, that is hers, you can say. Now second, that is yours or his. Now you have a choice that he has good attire and his presentation is good. He is having good presenter. His body language is good. Same like you have this kind of possessions, and that is called as possessive pronouns. So keep remember this. All these pronouns, once you understand it, then you can be able to use the things in sentences. Now we have a second, that is in this list 6 numbers, relative pronouns. Now see, the word relative means it has some relations, or you can say it relate the things together. Might be 2 words, might be 2 sentences, or might be 2 phrases. Now see here, the words look like us WH words, that is who, whom, whose, which and what. Now see, these are the relative pronouns. Here we'll get the word as a WH words. So you can think that these words are, we have already discussed about interrogative pronouns. But here these words we do not use here as a question. We use, आपण ही जी वर्ड्स आहेत ती या ठिकाणी रिलेटिव्ह प्रोनाउन म्हणून यूज करतोय, ज्याच्यामध्ये ही प्रोनाउन्स एकतर सब्जेक्ट किंवा एखाद्या पर्सनला किंवा एखाद्या नाउनला रिप्रेझेंट करणार आहेत, त्याच्या ऐवजी येणार आहेत. आणि दुसरी गोष्ट, रिलेट करत असताना 2 सेंटेन्स किंवा 2 कंपॅरेटिव्ह थिंग्सला ते रिलेट करून ते वाक्याचं
सेंटेन्स जॉईन करण्याचं काम करणार आहेत. फॉर एक्झाम्पल रिलेटिव्ह प्रोनाउन मध्ये आपण बघू अ पर्सन रिस्पेक्ट हु इज ऑनेस्ट. एखादा व्यक्ती आहे त्याला रिस्पेक्ट केव्हा मिळतो, तो जर प्रामाणिक असेल तर. नाउ यू कॅन से सी इज मीरा हुज मदर इज हेड मिस्ट्रेस. नाउ सी ती मीरा आहे की जिची आई मुख्याध्यापिका आहे. नाउ सी which, what, whom, these are the pronouns used in a sentence same like that. Now here we can say we use which, that we can see here. The car is in the parking which is having a red color is mine. Now see we use three pronouns which, mine and the car, isn't it? This is about mine means it's a personal pronoun. It has a possession of mine, and which, that means represent the car here. That is all about relative pronouns. Now see 7th number pronoun, that is much important as far as concern the English language learning. We have indefinite type of pronouns. Now see indefinite in the sense what? Those pronouns are used in a sentences. ही सगळी pronouns वाक्यांमध्ये यूज होणार आहेत. परंतु आपल्याला सुद्धा अशा काही इंडेफिनेट गोष्टींना रिप्रेझेंट करायचं असतं, बोलायचं असतं, सांगायचं असतं, तेव्हा त्याची उपयोग होत असतो. इकडे पाहूया आपण या ठिकाणी ऑल, नन, देन आहे फ्यू, समवन आणि मेनी. नाउ यू कॅन से द सेंटेन्सेस ऑफ ऑल दिस. मेनी आर द पार्टिसिपेटेड इन कॉम्पिटिशन बट फ्यू विल गेट द अवॉर्ड और फ्यू कुड क्वालिफाई, यू कॅन से. नाउ सी हियर the sentence, many of the participants but few could award it. Now this is all about the uses of these sentences. Now here you can see someone is there, or you can say many people ask, or he is asking to someone who is left his key or left his kitchen in the crowd. Now announcement is there for someone is there, you can say. Now I am a teacher. I got entered in the class and I simply greet the students to me and I am asking them, all are presented? All are here? So same like that. All are presented or all are here. Now I am asking same thing over there. None of make the noise. So anybody? Same like anybody, none, nobody, everything, somehow, somewhere. These are the indefinite pronouns. Therefore you can say, and that is called as indefinite pronouns. So must use there to give the particular or appropriate, that means mean the sentences or so get the good impact on that. इकडे आपण पुढचं प्रोनाउन बघतोय डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन. या डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन्स मध्ये आता याच्या नावावरूनच डिस्ट्रीब्युशन म्हणजे आपण इथे काहीतरी डिस्ट्रीब्युशन किंवा काहीतरी पार्टिसिपेशन बायफर्गेशन्स करतोय. थोडीच प्रोनाउन्स आहेत नायदर, आयदर आणि इच. आता ह्या नायदरचा लिटरल मिनिंग काय आहे? दोघांपैकी कोणीही नाही, किंवा इथे जी कंपॅरिझन असते ती दोघांमध्ये असते. नायदर दोघांपैकी कोणीही नाही, आयदर दोघांपैकी एक, आणि इच मध्ये नंबर ऑफ भरपूर आहे पण त्यातला प्रत्येक. नाउ हाऊ इट कुड यूज इन अ सेंटेन्स, ही कशा पद्धतीने वाक्यांमध्ये यूज केली जातात हे आपण पाहणार आहोत. या ठिकाणी neither of these brothers are my friends. ह्या दोघांपैकी कोणीही माझा मित्र नाहीये. देन सेकंड आहे each of the participants danced and sing a song. each प्रत्येक पार्टिसिपेंट जो होता तो नाचला, त्याने गायलं या अर्थाने. देन either of the girls could win the award or could win the prize. It means दोन्ही पैकी एक कोणीतरी मुलगी जी प्राइज विन करेल. सो दिस इज ऑल अबाउट टाइप्स ऑफ प्रोनाउन्स. ही सगळी प्रोनाउन्स अशा ट्रिक्स नुसार तुमच्या लक्षात राहतील. यांचे जे युजेस आहेत जेव्हा आपण पूर्ण पार्ट ऑफ स्पीच फिनिश करू आणि स्टार्ट करू आपण पुढच्या येणाऱ्या सेगमेंटला, त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल की हे का गरजेचं आहे. तर हे माझं लेक्चर तुम्हाला आवडलं असेल तर आपल्या या चॅनलला लाईक करा. पुढच्या येणाऱ्या नोटिफिकेशनसाठी म्हणजे अपकमिंग डेज मध्ये अनेक लेक्चर्स येणार आहेत, त्यांच्या नोटिफिकेशनसाठी सबस्क्राईब करा. इवन इफ यू वॉन्ट टू टॉक फ्लुएंटली,
you want to present yourself in front of teachers, in front of stage, you want to develop your stage daring and all, and you want to very smoother in English language, then you do subscribe our channel. We'll have n number of lectures ahead. Thank you very much.